नमस्कार सर्वांचे. आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी न्यू अपडेट घेऊन आलो आहोत. पहा, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र जिल्ह्यानुसार रिक्त जागा किती? एकूण जागा आहेत पहा 15,300 प्लस जागा आहेत. जाहिरात भरण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तसेच तुम्हाला याच्यासाठी कोणत्या युनिटमध्ये किती जागा आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, पात्रता काय आहे, लेखी मैदानी याच्यासाठी किती गुण आहेत, हे सर्व ह्याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. पोलीस भरती महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025. चला तर पाहूया जाहिरात. टोटल जागा आहेत पहा 15,300 प्लस जागा आहेत. पदाचे नाव आणि पदसंख्या. पोलीस शिपाईसाठी 12,624 जागा आहेत पहा. तसेच पोलीस शिपाई वाहन चालक यासाठी 515 जागा आहेत. पोलीस शिपाई SRPF याच्यासाठी 1,566 जागा आहेत. पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन्स तसेच कारागृह शिपाईसाठी आहेत पहा 554 जागा. अशा एकूण टोटल जागा आहेत पहा 15,300 प्लस. तसेच युनिटनुसार रिक्त जागा किती आहेत हे आपण पाहणार आहोत. तर मुंबई युनिटसाठी 2,643 पदसंख्या आहे पहा. तसेच ठाणे शहर याच्यासाठी 654 पदसंख्या रिक्त आहे पहा. पुणे शहर या युनिटसाठी 1,968 पदसंख्या रिक्त आहे पहा. नागपूर शहर याच्यासाठी 725 पदसंख्या रिक्त आहे. पिंपरी चिंचवड या युनिटसाठी 322 पदसंख्या रिक्त आहे. मीरा भाईंदर या युनिटसाठी 921 पदसंख्या रिक्त आहे. तसेच सोलापूर शहर या युनिटसाठी 85 पदसंख्या रिक्त आहे. नवी मुंबई यासाठी 525 पदसंख्या रिक्त आहे. पुढील आहे पहा लोहमार्ग मुंबई या युनिटसाठी 743 पदसंख्या रिक्त आहे. ठाणे ग्रामीण या युनिटसाठी 167 पदसंख्या रिक्त आहे पहा. रायगड या युनिटसाठी 97 पदसंख्या रिक्त आहेत. रत्नागिरी या युनिटसाठी 108 पदसंख्या रिक्त आहेत. सिंधुदुर्ग या युनिटसाठी 87 पदसंख्या रिक्त आहेत. नाशिक ग्रामीण या युनिटसाठी 380 पदसंख्या रिक्त आहेत. धुळे या युनिटसाठी 133 पदसंख्या रिक्त आहेत. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर या युनिटसाठी 93 पदसंख्या रिक्त आहेत. तसेच वाशिम या युनिटसाठी 48 पदसंख्या रिक्त आहे पहा. अहिल्यानगर या युनिटसाठी 73 पदसंख्या रिक्त आहेत. कोल्हापूर या युनिटसाठी 88 पदसंख्या रिक्त आहे. पुणे ग्रामीण या युनिटसाठी 72 पदसंख्या रिक्त आहे. लोहमार्ग नागपूर या युनिटसाठी 18 पदसंख्या रिक्त आहेत पहा. सोलापूर या युनिटसाठी 90 पदसंख्या रिक्त आहे पहा. तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यासाठी 57 पदसंख्या रिक्त आहे. छत्रपती संभाजीनगर शहर यासाठी 150 पदसंख्या रिक्त आहे. परभणी यासाठी 97 पदसंख्या रिक्त आहे. तसेच हिंगोलीसाठी 64 पदे रिक्त आहेत पहा. पुढील आहे पहा लातूर या युनिटसाठी 46 पदे रिक्त आहेत पहा. नांदेड युनिटसाठी 199 पदे रिक्त आहेत. अमरावती ग्रामीण यासाठी 214 पदे रिक्त आहेत पहा. अकोला यासाठी 161 पदे रिक्त आहेत. बुलढाणा यासाठी 162 पदे रिक्त आहेत. यवतमाळ यासाठी 161 पदे रिक्त आहेत. नागपूर ग्रामीण यासाठी 272 पदे रिक्त आहेत. वर्धा यासाठी 134 पदे रिक्त आहेत. गडचिरोली यासाठी 744 पदे रिक्त आहेत. चंद्रपूर 215 पदे रिक्त आहेत. भंडारा यासाठी 59 पदे रिक्त आहेत. गोंदिया 69 पदे रिक्त आहेत. लोहमार्ग पुणे यासाठी 54 पदे रिक्त आहेत. पालघर 165 पदे रिक्त आहेत. बीड यासाठी 174 पदे रिक्त आहेत पहा. धाराशिव या युनिटसाठी 148 पदे रिक्त आहेत.
जळगाव यासाठी 171 पदे रिक्त आहेत. जालना यासाठी 156 पदे रिक्त आहेत. तसेच सांगली यासाठी 59 पदे रिक्त आहेत. अशा टोटल 13,700 प्लस जागा आहेत पहा या. पुढील आहे पहा पोलीस शिपाई SRPF याच्यासाठी पुण्यामध्ये 73 जागा आहेत पहा. पुणे SRPF 2 साठी 120 आहेत पहा. नागपूर 4 साठी आहेत पहा 52. दौंडसाठी आहेत 104. धुळे आहे पहा 71. दौंड आहे 165. गडचिरोली आहे 85. गोंदिया आहे 171. कोल्हापूर आहे पहा 31. चंद्रपूर आहे 244. काटोल नागपूर आहे पहा 159. वरणगाव आहे पहा 291. तर अशा ह्या SRPFच्या पोलीस शिपाईच्या एकूण टोटल पदसंख्या आहे पहा 15,300 प्लस. पुढील काय माहिती आहे मग आता तर शैक्षणिक पात्रता. मग पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF, कारागृह शिपाई इयत्ता 12वी उत्तीर्ण लागणार आहे पहा तुमची. तसेच पोलीस बॅट्समनसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पहा. यासाठी शैक्षणिक पात्रता झाली. याच्यासाठीच लागणारी शारीरिक पात्रता काय आहे? उंची, छाती, पुरुष आणि महिला यांच्यासाठी काय आहे तर उंची आहे पहा पुरुषांसाठी 165 सेमीपेक्षा कमी नसावी. तसेच महिलांसाठी आहे पहा 155 सेमीपेक्षा कमी नसावी. आणि छाती आहे पहा न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी. आणि महिलांसाठी हा ऑप्शन नाही आहे पहा. पुढील माहिती आहे शारीरिक परीक्षा. धावणी लहान, बॉल थ्रो गोळा फेक. तर पुरुषांसाठी आहे पहा 1600 मीटर, महिलांसाठी आहे पहा 800 मीटर आणि याच्यासाठी गुण असणार आहेत पहा 20 गुण. आणि धावणी लहान आहे पहा 100 मीटर आणि महिलांसाठी 100 मीटर आणि याच्यासाठी गुण असणार आहेत पहा 15. बॉल थ्रो गोळा फेक याच्यासाठी 15 गुण असणार आहेत पहा. आणि एकूण गुण हे तुमचे शारीरिक परीक्षेचे 50 गुण राहणार आहेत पहा. वयाची अट आहे 30 नोव्हेंबर 2025 रोजी मागास प्रवर्ग यांना 5 वर्ष सूट. तसेच पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाई 18 ते 28 वर्ष. पोलीस शिपाई वाहन चालक 19 ते 28 वर्ष. पोलीस शिपाई SRPF 18 ते 25 वर्ष. आणि नोकरीचं ठिकाण आहे पहा संपूर्ण महाराष्ट्र. आणि फीस आहे पहा खुला प्रवर्ग 450 आणि मागास प्रवर्ग 350. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे पहा. तर ही अशी आहे पहा एकूण माहिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.